नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील भालवणी हे महसूल मंडळ आणि सांगोला तालुका या क्षेत्राचा या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास 253 क्रमांक दिलेला आहे. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं, की सोलापूरमध्ये एकूण 11 विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी 6 विधानसभा मतदारसंघ हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि 4 विधानसभा मतदारसंघ हे माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि हा सांगोला विधानसभा मतदारसंघ देखील या माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ आणि साताऱ्यातील फलटण आणि मान हे 2 विधानसभा मतदारसंघ घेऊन माढा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आणि या माढा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून इथं हा सांगोला विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं, ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे विजयी झाले होते. त्यांना 99,464 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात असणारे शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत देशमुख यांना 98,696 मते मिळाली होती. अशा प्रकारे अवघ्या 768 मताच्या मताधिक्याने शहाजी बापू पाटील यांचा विजय या निवडणुकीमध्ये झाला होता. 2009च्या विधानसभा निवडणुकीत आणि 14च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे गणपतराव देशमुख गेल्या 11 टर्म ते या सांगोला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अ, निवृत्ती घेतली आणि त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. एकूणच शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व गणपतराव देशमुख यांच्या रूपाने या मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षापासून अ, असल्याचं दिसून येतंय आणि या मतदारसंघात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी गणपतराव देशमुख यांना मदत केली आणि त्या बदल्यात गणपतराव देशमुख यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत केलेलं दिसून येतंय. त्यामुळं माळशिरसवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेकापचं वर्चस्व गेल्या अनेक निवडणुकांमधून राहिलेलं दिसून आलं. परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, जे की "काय झाडी काय डोंगर" या डायलॉगने फेमस झाले होते. त्यांचा विजय या 2019च्या विधानसभा निवडणुकीत झाला होता. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं, ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं होतं आणि या
सांगोला विधानसभा मतदारसंघावर गणपतराव देशमुख यांचं कायम वर्चस्व राहिलेलं दिसून येते. त्यांनी शहाजीबापू पाटील यांचा पराभव केला होता. 3ऱ्या क्रमांकाची मतं ही भाजपच्या उमेदवाराला, 4थ्या क्रमांकावर अपक्ष आणि 5व्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती. युतीकडून ही जागा शिवसेनेला, तर आघाडीकडून घटक पक्ष शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत देशमुख यांचा पराभव केला. आता येणाऱ्या 2024च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून युतीकडून पुन्हा शहाजीबापू पाटील यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून अ, कोणाला उमेदवारी दिली जाईल, की पुन्हा शेकापला ही जागा सोडली जाईल, यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.